नमस्कार मंडळी, तुम्ही जर भरल्या दोडक्याची भाजी खाल्ली आहे का? नाही खाल्ली असेल ना, तर ही भाजी नक्की करून पहा. अगदी तुम्हाला न आवडणारी दोडका खूप आवडीने खाल. एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनवून खाल, एवढी छान अशी भाजी होते. आपल्याला आधी दोडका घेऊन त्यावरील शीर काढून घ्यायची आहे. शीर काढल्यानंतर त्याला आपल्याला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचे आहे आणि नंतर 4 ह्यामध्ये आपल्याला कट करून घेऊया. पूर्ण आपल्याला कट करायचं नाही, नाहीतर त्याच्यामध्ये सारण सगळं बाहेर निघेल. आता वरील दाखवल्याप्रमाणे आपण ह्याला कट करून घेऊया. आता माझे सगळे दोडके कट करून झाले आहे. मी ह्याला आता वॉश करून घेते. आता आपण ह्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इकडे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, त्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट लागेल, आपल्याला थोडं सुकं खोबरं लागेल आणि कोथिंबीर लागेल. आता मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेत आहे. आणि मी हा मसाला तयार करताना त्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं होतं. आता मी थोडं खोबरं किसून, अगदी आपल्याला 1 ते 2 चमचे असं आपल्याला खोबरं लागणार आहे. आता हे खोबरं किसून झालं आहे, आपल्याला थोडंसं त्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडंसं आपला चांगला फ्लेवर येतो, त्यामुळे मी ह्याला रोस्ट करून घेते आहे. म्हणजे थोडं लालसर झालं की आपल्याला गॅस बंद करून हे खोबरं काढून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तयार साहित्यांबरोबर. आता आपला हा वाटण तयार झालेला आहे. वाटण वाटताना त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये, आपल्याला कोरडंच वाटण वाटून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. आपल्याला कुठलेही एक्स्ट्रा मसाले ॲड करायचे नाहीयेत. आपल्याला जो घरी असणारा घरगुती मसाला, हळद, मीठ आपल्याला आणि शेंगदाण्याचं कूट एवढंच आपल्याला मसाले लागणार आहे. आता मी एक एक करून या सारणामध्ये मसाले ॲड करून त्याला चांगले एकजीव करून घेणार आहे. आपल्या चवीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. आता हे तयार सारण आपल्याला एकजीव करून झाल्यानंतर एक एक करून आपल्याला दोडक्यामध्ये भरून घ्यायचे आहे. हे मसाले टाकले ना, तुम्हाला अजून एक्स्ट्रा काही मसाले तुम्हाला ॲड करायचे नाहीयेत. आता मी वरील दाखवत्याप्रमाणे एक एक दोडक्यामध्ये मसाले स्टफ करून घेत आहे आणि एका साईडला मी कढई तापत ठेवलेली आहे. आता माझे सगळे सारण भरून झालेले आहे आणि थोडे सारण राहिलेले आहे. आता आपण हे सारण थोडेसे बाजूला ठेवूया, कारण की हे आपल्याला नंतर फोडणीमध्ये लागणार आहे. आता आपण त्या कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. आणि मी हिंग टाकलेला आहे. आता जे आपले सारण राहिले होते ना, ते सुद्धा आपल्याला टाकून परतून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये थोडी कोथिंबीरही टाकून आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यामुळे त्यामधला एक वेगळाच फ्लेवर येतो. तुम्ही ही नक्की ट्राय करा. आणि आता एक एक करून आपण दोडके सुद्धा आपण चांगले परतून घेऊया. आणि हे जे आपण दोडके टाकलेत, हे परतल्यानंतर ह्यामध्ये पाणी घालायची घाई करू नका. आपण लगेच पाणी ह्यामध्ये ॲड करणार नाहीये. आता हे दोडके मी चांगले तेलामध्ये थोडेसे परतून घेतलेले आहे आणि ह्याला झाकण ठेवून आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटाची वाफ द्यायची आहे. आणि एका साईडला मी पाणी सुद्धा गरम करून घेतलेले आहे. आता इकडे आपण वाफ देऊन झाल्यानंतर मी इकडे दोडक्यामध्ये पाणी ॲड केलेले आहे. पाणी सुद्धा जास्त ॲड करू नका. अगदी आपले म्हणजे साधारणतः 1 कप एवढे पाणी, 1 ते 1.5 कप एवढेच पाणी आपल्याला लागणार आहे. आता दोडके आपले चांगले मसाल्यामध्ये शिजले आहेत, तोपर्यंत बाजूला मी गरम गरम भाकरी सुद्धा करून घेतलेली आहे. इकडे मी चेक करून पाहिले दोडके शिजले की नाही. आता माझे दोडका शिजून एकदम तयार झालेला आहे आणि वरतून मी कोथिंबीर घालून गार्निश केलेले आहे. बघताना किती छान असे मसालेदार दोडका तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.